नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर या दोन्हीच्या मध्ये टोकावर एक चक्रीवादळ आहे आणि या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढग हे खेचून बंगालच्या उपसागरामध्ये जास्त प्रमाणात जात आहेत आणि बाकीचे काही जे बाष्पयुक्त ढग आहेत ते मुंबईच्या भागामध्ये सुरत या भागाकडे वाहून महाराष्ट्राकडे येत आहेत. त्या कारणामुळे मुंबई साईडच्या वरच्या साईडने पाहिला असता जालना किंवा संभाजीनगर, नंदुरबार, नागपूर या भागामध्ये ते ढग बाष्पीभूत जात आहेत आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज पुढील 8-10 दिवस राहणार आहे. परंतु शेतकऱ्यांचा पाऊस हा अरबी समुद्रातील बाष्पीभूत बंगालच्या उपसागरात जात असल्यामुळे पावसाचे प्रमाण थोडे ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे पण पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे. थोडेफार प्रमाणात पावसाचा शिरकाव होण्याचा अंदाज आहे. फक्त काही जिल्ह्यातच मोजक्या जिल्ह्यातच पाऊस हा जास्त दाखवलेला आहे. शेतकरी मित्र आपण पाहतात फक्त हा पाऊस मुंबई, नाशिक, पालघर, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात 4 ते 5 मिली पावसाचा प्रमाण पडण्याचा अंदाज हे पुढे ऑगस्ट महिन्यात आणि जुलै महिन्यात 1-2-3 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे खूप कमी होत आहे आणि फक्त काही जिल्ह्यातच शेतकरी पावसाचे प्रमाण हे वाढणार आहे. ते कारण हा बाष्पयुक्त ढग हे बंगालच्या उपसागराकडे खेचले जात आहे चक्रीवादळामुळे आणि तो पाऊस हा फक्त काही जिल्ह्यांमध्ये 2-4 तारखांना पडण्याचा अंदाज आहे. तर हा पाऊस 2-3 तारखेला नागपूर विदर्भ, चंद्रपूर, अकोला, जळगाव या भागाकडे सध्या ऑगस्ट महिन्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. फक्त या भागा साईडला नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर या ठिकाणी देखील पाऊस पडणार, पण या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण 2-4 दिवसाला एक वेळेस पाऊस असा पडणार आहे. त्या तारखा आहेत पाऊस पडण्याच्या 3-4 तसेच 7-8 या तारखांना पाऊस या भागामध्ये पडणार आहे. जळगाव, अकोला, नागपूर या भागामध्ये पाऊस पडणार 3 तारखेला 3 आणि तसेच नाशिक, मुंबई या ठिकाणी पाऊस पडणार आहे 3 तारखेला आणि हाच पाऊस मित्रांनो 4 तारखेला पावसाचे प्रमाण थोडे वाढत आहे. तर 4 तारखेला जळगाव, नाशिक, सुरत, मुंबई, पालघर या ठिकाणी पाऊस 4 तारखेला चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. या पावसाचे प्रमाण अकोला, जळगाव तसेच नागपूर या भागामध्ये राहणार आहे. बाकी इतर पाहिला असता संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, सांगली, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. पाऊस जरी कमी राहणार अजून मधून पावसाचे सरी येण्याचा अंदाज आहे. 4 तारखेला सोलापूर, नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाचे सरी पडण्याचा अंदाज आहे 4 तारखेला असा. आणि पाऊस हा उघड जातीचा राहणार आहे, ऊन पडणार आहे आणि 4-5च्या टायमाला अशा पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे ऑगस्ट महिन्यात. तर ऑगस्ट महिन्यात 5 तारखेला संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि पाऊस हा असे 5 तारखेला आणि 6 तारखेला देखील असे थोडंफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण पाऊस हा एकदम अति जोरदार राहणार नाही. हा 7 तारखेपर्यंत अंदाज आहे. पण स्कायमेट मॉडेल देखील सांगते की 12 तारखेपर्यंत पाऊस हा एकदम सध्या तरी कमी राहणार आहे. मात्र आपण पाहतात सध्या तरी पावसाचे प्रमाण हे खूप कमी आहे. फक्त मोजक्या जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण सध्या आहे. तर आपण पाहतात 31 तारखेला 30 तारखेला पाऊस हा जवळपास एकदम मोजक्या जिल्ह्यात पडणार आहे. जळगाव, अकोला, नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये पाऊस हा 4 ते 5 मिली पडण्याचा अंदाज आहे आणि जळगाव, अकोला,
या साईडला पावसाच्या सर्वसाधारण सरी म्हणजे चांगल्या जोरदार सरी जळगाव अकोला भागामध्ये होणार आहेत. नांदेड भागामध्ये देखील 30 तारखेला पाऊस होणार आहे. तर हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ तसे पाहिला असता 31 तारखेला पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. तसेच 1 तारखेला देखील पावसाचे प्रमाण खूप राहणार आहे. तर हा पाऊस शेतकरी मित्र ऑगस्ट महिन्यात फक्त महत्वाच्या जिल्ह्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये विदर्भ साईड नागपूर अकोला जळगाव या भागामध्ये प्रत्येक मॉडेल हे या भागामध्ये पावसाचे प्रमाण दाखवित आहे. तसेच नाशिक मुंबई पालघर यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होणार आहे. पण पाऊस हा थोडाफार प्रमाण पण ऑगस्ट महिन्यात मुंबई पालघर पुणे सांगली सातारा या भागामध्ये पडत राहणार थोडाफार प्रमाणात पाऊस ऑगस्ट महिन्यात देखील. आणि संभाजीनगर बीड सोलापूर अकलूज तुळजापूर धाराशिव परभणी हिंगोली या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे. पाऊस पडणार थोड्याफार पावसाच्या सरी पडत राहणार का पण पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी राहणार आहे. त्या पुढील जवळजवळ तसं पाहिलं असता पुढील ऑगस्ट महिन्यात हे पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी राहणार आहे. परंतु हे प्रमाण 4 तारखेला परत काही जिल्ह्यात पाऊस जास्त होण्याचा अंदाज आहे. तर या 4 जिल्ह्यांमध्ये 2-4 जिल्हे पाहिला असता नागपूर अकोला जळगाव खांडवा या भागामध्ये पावसाचे प्रमाण 3-4 तारखेला चांगल्यापैकी राहणार आहे. आणि बाकी मराठवाड्यामध्ये पाऊस हा खूप कमी राहणार आहे. परंतु पावसाच्या आधीमधून सरी येणार आहे. वातावरण ढगाळच राहणार आहे. थोडंफार ऊन सावल्याचा खेळ राहणार आहे. तर 4 तारखेला 3 तारखेला रात्री म्हणजे 4 तारखेलाच रात्री 2-2:30च्या टायमाला जळगाव नाशिक अकोला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे. 4 तारखेला 4 तारखेलाच दुपारी नाशिक जळगाव अकोला या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे. तसं पाहिलं असतं संभाजीनगरचा देखील काही भाग राहणार आहे 4 तारखेला. 4 तारखेला मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोड जळगाव धुळे साक्री या भागात शिरपूर या भागामध्ये 4 तारखेला चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. परंतु इकडे पाहिला असता श्रीरामपूर अहमदनगर जामखेड धानोरा करमाळा इंदापूर पंढरपूर बारामती देवरी बार्शी तुळजापूर सोलापूर लातूर केज बीड परळी आंबेजोगाई परभणी अहमदपूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण ऑगस्ट महिन्यात खूप कमी राहणार आहे. हे प्रत्येक मॉडेल दाखवत आहे की ऑगस्ट महिन्यात हा पाऊस हा कमी राहणार आहे. परंतु काही जिल्ह्यात पाऊस हा थोडा जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर 5 तारखेला आपण पाहतात शेतकरी 5 तारखेला पाहिला असता तुळजापूर 5 तारखेचा हवामान अंदाज 5 ऑगस्टला तुळजापूर सोलापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण अकलूज बीड लातूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे. तसेच संभाजीनगर जळगाव या भागामध्ये असे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. आणि 5 तारखेला रत्नागिरी सातारा पुणे या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस 5 तारखेला राहणार आहे. तर पुढील 3 दिवस म्हणजे 30, 31 आणि 1 तारखांना काही मॉडेल पावसाचे प्रमाण चांगले दाखवत आहे. त्या जिल्ह्यांमध्ये मालेगाव जळगाव नंदुरबार या अकोला या भाग अमरावती खंडवा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पुढील 3 दिवसात दाखवत आहे. नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस दाखवत आहे. परंतु बीड लातूर सोलापूर या भागामध्ये तुरळक पावसाचे प्रमाण पुढे 3 दिवसात दाखवत आहे. ते शेतकरी मित्र पुढील 3 दिवसात हा पावसाचे प्रमाण. परंतु ऑगस्ट महिन्यात पाऊस हा काही जिल्ह्यांमध्ये पडत राहणार पण पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. सूर्यदर्शन होणार आहे आणि ऊन सावल्याच्या खेळाच्या प्रमाणे पाऊस हा पडत राहणार आहे. पुढील 5 दिवसांमध्ये देखील प्रत्येक जिल्ह्यात थोडंफार प्रमाणात 1-2 दिवस बंद पुन्हा आणखी 1-2 दिवसांनी पाऊस येणार अशा प्रमाणात हे पाऊस राहणार. पुढील 10 दिवस म्हणजे 7 तारखेपर्यंत आणि 12 तारखेपर्यंत देखील पाऊस हा असाच कमी जास्त प्रमाणात राहणार आहे.
पण पावसा ऊन पडणार आहे आणि पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण राहणार आहे. ते शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.